नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 6वा ओवी क्रमांक 241 ते 270 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 241. तेथ तृप्तीचे नि संतोषे गरळ जे वमी मुखे, तेने तियेचे नि पियुषे प्राणुजिये. याचा अर्थ त्या ठिकाणी तृप्तीच्या भरात ती मुखातून जी गरळ ओकते त्या गरळ रूपी अमृताच्या योगाने प्राणरक्षण होतात. ओवी क्रमांक 242. तो अग्नी आतुनी निघे, परीस बाह्य निव ऊची लागे, ते वेळी कसू बांधिती आंगे, सांडिला पुडती. याचा अर्थ तो गरळ रूप अग्नी बाहेर निघतो खरा, परंतु सर्व अंगातील दाह शमवितो, त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य फिरून येऊ लागते. ओवी क्रमांक 243. मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपन वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. याचा अर्थ नाडीचे वाहने बंद होते व 9 वायूंचे व्यापार बंद होतात, म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. ओवी क्रमांक 244. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. याचा अर्थ इडा व पिंगळा ह्या एक होतात, तिन्ही गाठी सुटतात आणि साही चक्रांचे संबंध नाहीसे होतात. ओवी क्रमांक 245. मग शशी आणि भानू, ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरती पवनू, गिवसीता न दिसे. याचा अर्थ मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूला नावे आहेत, तो दिव्याच्या उजेडाने बघू गेले असता दिसत नाही. ओवी क्रमांक 246. बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. याचा अर्थ बुद्धीची ज्ञानकळा जागचे जागी नाहीशी होते आणि नाकामध्ये उरलेला सुगंधही कुंडलिनी बरोबर सुषुम्नेत जातो. ओवी क्रमांक 247. तव वरी लेकडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कान वडोनी मिळे शक्तिमुखी. याचा अर्थ त्यावेळी भ्रुकुटी चक्रामध्ये जे चंद्रामृतांचे तळे आहे त्याला हळूच धक्का बसून ते वाकडे होते व त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते. ओवी क्रमांक 248. तेने नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथींचा तेथ मुरे प्राणपवनू. याचा अर्थ त्यामुळे तिच्यात रस भरून तो सर्वांगात पसरतो आणि तो प्राणवायूने जेथल्या तेथेच मुरतो. ओवी क्रमांक 249. तातलिये मुसे, मेन निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलेनी. याचा अर्थ तापलेल्या मुशीतील मेन नाहीसे होऊन ती ज्याप्रमाणे ओतलेल्या रसाने गच्च भरून राहते, मुशीचा आकार रसाला येतो. ओवी क्रमांक 250. तैसे पिंडाचे नि आकारे, ते कळाची का अवतरे, वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे. याचा अर्थ त्याचप्रमाणे ते शरीर इतके तेजस्वी दिसते की जणू काय मूर्तिमंत तेजच त्या ठिकाणी अवतरले आहे. ओवी क्रमांक 251. जैसी आभाळाची बुंथी, करुणी राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरू नये. याचा अर्थ सूर्य ढगाच्या बुरख्यात दडून राहिलेला असतो, परंतु तेच आभाळ नाहीसे झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजाने वर येतो. ओवी क्रमांक 252. तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय.
याचा अर्थ त्याचप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो उगाच पापुद्रा असतो तो कोंड्याप्रमाणे निघून जातो. ओवी क्रमांक 253. मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. याचा अर्थ मग केशराच्या स्वयंमेव रंगासारखी अथवा रत्नरूप बीजाला निघालेल्या अंकुश सारखी त्या अवयव कांतींची झांक दिसते. ओवी क्रमांक 254. ना तरी सध्या रागींचे रंग काढून वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. याचा अर्थ नाही तर संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनविले असावे अथवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केले असावे. ओवी क्रमांक 255. कुकुमाचे भरीव सिद्ध रसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीची ते. याचा अर्थ किंवा ते कुंकुमाने भरलेले आणि आत्मरसाने ओतलेले अथवा ती मूर्तिमंत शांतीच असावी असे मला वाटते. ओवी क्रमांक 256. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखांचे रूप, की संतोष तरुंचे रोप थावले जैसे. याचा अर्थ ते आनंदरूपी चित्राचा रंग किंवा परब्रह्म सुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षांचे रोप आहे असे वाटते. ओवी क्रमांक 257. तो कनकचंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सारींशीन लामळा कोवळीकेचा. याचा अर्थ तो सोन चाफ्याचा कळा किंवा अमृताचा पुतळा अथवा नाजूकपणाचा भर आलेला असा मळाच. ओवी क्रमांक 258. हो का जे शारदीयेचे निओले, चंद्रबिंब पाल्हेले का तेजेची मूर्त वैसले आसनावरी. याचा अर्थ शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे किंवा जणू काय मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे. ओवी क्रमांक 259. तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. याचा अर्थ त्याप्रमाणे कुंडलिनी चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत प्याल्यावर शरीर दिसू लागते, मग त्या शरीराला यम देखील भीतो. ओवी क्रमांक 260. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. याचा अर्थ वृद्धपणा मागे फिरतो, तारुण्याची ज्वानी मोडते आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते. ओवी क्रमांक 261. वयसा तरी एतुलेवरी एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपमू. याचा अर्थ वयाने पाहिले तरी एवढासाच दिसतो, परंतु अतिशय पराक्रम करीतो व त्याचे धैर्य अजोड असते. ओवी क्रमांक 62. कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. याचा अर्थ सुवर्ण वृक्षाच्या पालवीतून सतत नवी रत्नाची कळी निघावी, त्याप्रमाणे नवी नखे निघून सतेज दिसतात. ओवी क्रमांक 263. दात ही आन होती परी अपाडे सानेजती, जैसी दुभाही बैसे पांती हिरे यांची. याचा अर्थ दातही दुसरे होतात परंतु अतिशय बारीक बनतात, जणू काय दोन्ही बाजूंना हिऱ्यांच्या पंक्तीच मांडल्या आहेत. ओवी क्रमांक 264. मानिकुल यांची या कनिया, सावी याची अनुमानिया, तैसी या सर्वांगी उधवती आनिया रोमांचिया. याचा अर्थ सर्व अंगावरील रोमांची अग्रे मानकांच्या कण्याप्रमाणे लहान अशी सतेज होतात. ओवी क्रमांक 265.
कर चरण तळे जैसी का रातोप्त पळे, पाखाळी व होती डोळे काय सांगो. याचा अर्थ हातापायांचे तळवे कमळाप्रमाणे लाल बनतात आणि डोळे स्वच्छ होतात. आणखी काय सांगावे. ओवी क्रमांक 266. निडाराचे नी कोंदाटे, मोती ये नावरती संपुटे, मग शिवनी जैसी उतटे, शुक्ती पल्लवाची. याचा अर्थ मोते पक्वदशेला येऊन फुगल्याप्रमाणे शिंपीत मावत नाहीत, म्हणून शिंपीचा सांधा उकलतो. ओवी क्रमांक 267. तैसी पातियांची एक कवळी न समाये, दिठी जाकडोनी निगोपाहे, आधीलीची परी होय गगना कवळीती. याचा अर्थ त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता लांबवर पोहोचून बाहेर येऊ पाहते. ती दृष्टी पहिलीच खरी, परंतु सगळ्या आकाशाला व्यापते. ओवी क्रमांक 268. ऐके देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूंचे, जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. याचा अर्थ अर्जुना ऐक, देहाची सुवर्णासारखी कांती होते, परंतु तो सर्व वायुमय असतो. त्यात आप आणि पृथ्वी यांचा अंशही नसतो. ओवी क्रमांक 269. मग समुद्रा पैलीकडील देखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. याचा अर्थ मग त्या समुद्रा पलीकडीलही वस्तू दिसतात, स्वर्गातील मसलती समजतात व मुंगीच्याही मनातील भाव ओळखता येतात. ओवी क्रमांक 270. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. याचा अर्थ तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो, पाण्यावर चालताना पाण्याला पाय लागत नाहीत. अशा प्रकारे प्रसंगानुसार त्याला पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.